दत्ताराम उर्फ बाबा टोपले आपल्याला विनंती असेल की येऊन व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे। हल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। श्री विघ्नहर्त्या गणपती गजाननाला वंदन करून या गावची ग्रामदेवता श्रीदेव भूतनाथ चरणी नतमस्तक होऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून या स्पर्धेचा आपण शुभारंभ करतोय। गेली 8 वर्ष ही स्पर्धा यशस्वीरित्या या मैदानावरती संपन्न होते। भूतनाथ प्रीमियर लीग या मंडळाच्या वतीनं ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली जाते। तब्बल 8 वर्षानंतर 8 पर्वानंतर आज आपण ह्या वर्षी 2024 पर्व 9 मध्ये आपण पदार्पण करतोय आणि पर्व 9चा आज आपण शुभारंभ या आजच्या दिवशी करतोय। त्या दरम्यान राजेंद्रभाई निंबाळकर यांचं आगमन होतंय। विनंती असेल व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। गोपाळ गवस साहेब आपल्याला सुद्धा विनंती असेल व्यासपीठावर येऊन आपण सुद्धा स्थानापन्न व्हायचं आहे। भूतनाथ प्रीमियर लीग 2024 पर्व 9 या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख रुपये 33,333 रुपये व आकर्षक चषक हे पारितोषिक पुरस्कृत केलेलं आहे। श्री शैलेश दळवे यांनी युवा उद्योजक या पंचक्रोशीतील एक धडाडीचा कार्यकर्ता म्हणून ज्याची ओळख आहे तोच शैलेशभाई दळवी यांच्या माध्यमातून हे पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलेलं आहे। व चषक जे आहे ते कैलासवासी सौ रोशन रघुनाथ शेट्टी यांच्या स्मरणार्थ चिरंजीव श्री संतोष रघुनाथ शेट्टी याचकडून पुरस्कृत करण्यात आलेला आहे। द्वितीय पारितोषिक जे आहे या स्पर्धेदरम्यान आपण देणार आहोत रोख रुपये 22,222 रुपये व आकर्षक चषक श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख सन्माननीय श्री बाबूराव धुरी साहेब यांच्या माध्यमातून हे पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलेलं आहे। व जे चषक आहे ते चषक कैलासवासी सौ रोशन रघुनाथ शेट्टी यांच्या स्मरणार्थ चिरंजीव श्री संतोष रघुनाथ शेट्टी याचकडून पुरस्कृत करण्यात आलेला आहे। तृतीय क्रमांकाचं जे चषक आहे ते कैलासवासी सौ रोशन रघुनाथ शेट्टी यांच्या स्मरणार्थ चिरंजीव संतोष रघुनाथ शेट्टी याचकडून पुरस्कृत करण्यात आलेला आहे। चतुर्थ क्रमांकाचं जे चषक आहे ते कैलासवासी सौ रोशन रघुनाथ शेट्टी यांच्या स्मरणार्थ चिरंजीव श्री संतोष रघुनाथ शेट्टी याचकडून पुरस्कृत करण्यात आलेला आहे। सहभागी चषक जे आहे ते श्री त्रिदीप कुमार
श्री डॉक्टर रामदास रेडकर यांनी पुरस्कृत केलेला आहे। श्री संजय केसरकर आणि श्री गौरेश करपे याचकडून पुरस्कृत करण्यात आलेला आहे। आणि मुख्य म्हणजे हे जे आपण गेल्या वर्षापासूनच आपण पर्व 8व्या पासून ही स्पर्धा लाईव्ह आपण दाखवतो tenniscricket.in च्या माध्यमातून। खरं तर tenniscricket.in संतोष नाणेकर सरांनी हा बनवलेला चॅनल तब्बल 10 वर्ष या चॅनलला पूर्ण झाली या वर्षी आणि तब्बल 10 लाख सबस्क्रायबर या चॅनलचे आहेत। ते YouTube आम्हाला tenniscricket.in चं जे YouTube आहे ते YouTube आम्हाला मान्य श्री राजेंद्रभाई निंबाळकर याचकडून पुरस्कृत करण्यात आलेला आहे। मालिकावीर चषक जे आहे ते कैलार्थ श्री विशाल नांगरे याचकडून पुरस्कृत करण्यात आलेला आहे। आणि आकर्षक भेटवस्तू जी आपण देतोय फ्रीज ती भेटवस्तू या गावच्या सरपंचा सौ अस्मिता अनिल गवस मॅडम यांनी पुरस्कृत केलेला आहे। माफ करा, तब्बल 18 लाख सबस्क्रायबर tenniscricket.in चे आहेत। गजानन गावडे या दरम्यान आपलं आगमन होतंय, मनापासून स्वागत केलं जाते। विनंती असेल व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। उत्कृष्ट फलंदाज आपण जी पारितोषिक देणार आहोत या स्पर्धेदरम्यान ते चषक जे आहे ते श्री बॅनी फर्नांडिस यांनी पुरस्कृत केलेला आहे। आणि आकर्षक भेटवस्तू जी आहे LCD TV ती आपण या स्पर्धेदरम्यान कैलासवासी हेमलता रामदास करपे यांच्या स्मरणार्थ या गावचे द्वितीय नागरिक सन्माननीय श्री रत्नकांतभाई करपे यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेला आहे। उदयोन्मुख खेळाडू जे चषक आहे ते कुमारी सानवी बांदेकर यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेला आहे। आणि आकर्षक भेटवस्तू सायकल जी आहे ती श्री प्रवीण गवस मेडे यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेला आहे। सामनावीर चषक जे आहे ते चषक श्री सौरभ देऊलकर भेडसीगावचे सुपुत्र यांनी पुरस्कृत केलेला आहे। आणि आकर्षक भेटवस्तू जी आहे ओवन ती श्री मदन राणे याचकडून पुरस्कृत करण्यात आलेला आहे। उत्कृष्ट गोलंदाज चषक जे आहे ते श्री प्रकाश करपे यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेला आहे। आणि आकर्षक भेटवस्तू जी आहे वॉशिंग मशीन ते श्री शशिकांत बाबल नाईक याचकडून पुरस्कृत करण्यात आलेला आहे। उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक जे आपण या स्पर्धेदरम्यान देणार आहोत ते चषक आहे श्री शैलेश सुधाकर पांगम यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेला आहे। आणि आकर्षक भेटवस्तू कूलर जो आहे तो श्री शुभम धरणे साठेली गावचे सुपुत्र यांनी पुरस्कृत केलेला आहे। या सर्व दात्यांचे आम्ही मनापासून धन्यवाद आणि आभार व्यक्त करतोय। माफ करा, त्या दरम्यान फर्स्ट एड बॉक्स जो आहे मेडिकल तो डॉक्टर रामदास रेडकर यांनी पुरस्कृत केलेला आहे। या सर्व दात्यांचा आम्ही मनापासून आभार आणि धन्यवाद व्यक्त करतोय, कारण तुमच्यासारख्या दात्यांमुळेच अशा मोठ्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं जातं। आणि ती क्रिकेट स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जे आयोजकांना ऊर्जा हवी असते, जे प्रोत्साहन हवं असतं ते आपल्या मदतीमुळेच आपल्या सहकार्यामुळेच मिळत असतं। त्यामुळे मी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय की दरवर्षी आपलं असंच योगदान या मंडळाला लाभावं ही सदिच्छा व्यक्त करतोय, ईश्वरचरणी प्रार्थना करतोय। आता आपण लगेचच पाहुण्यांच्या स्वागत समारंभाकडे वळतोय। या स्पर्धेसाठी कॉमेंटेटर म्हणून लाभलेले दीपक परब आपल्याला विनंती असेल व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। आज समालोचकांची सुद्धा मांदियाळी इथं आपल्याला पाहायला मिळेल। दीपक परब हे वाफोली गावातून बिलॉंग करतात। त्यानंतर
आमचे मित्र तुषार देसाई मुरले गावातून बिलॉंग करतायत, उदय सातार्डेकर घोडगेवाडी गावातून बिलॉंग करतोय, प्रवीण कवटणकर घोडगेवाडी गावातून बिलॉंग करतोय, ऋषिकेश पावसकर घोडगेवाडी गावातून बिलॉंग करतोय। असे अनेक समालोचक या पंचक्रोशीतील सुद्धा यांचा आवाज सुद्धा आपल्या कानापर्यंत एक मंजूळ आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचवण्याचा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत। त्यानंतर मुख्य भूमिका जी पंचांची आहे त्या पंचांच्या मुख्य भूमिकेत आपल्याला फॉली फर्नांडिस वेंगुर्ले तालुक्यातून बिलॉंग करतायत। विनंती असेल व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। त्यानंतर शिवाजी परब कुडाळ तालुक्यातून बिलॉंग करतायत, सावंतवाडी तालुक्यातून बिलॉंग करतायत। आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे आहे। tenniscricket.in चं माध्यम आणि जे सोनमताई चव्हाण यांच्या माध्यमातून त्यांचे सागर लिंगायत यांचं सुद्धा मनापासून स्वागत, त्यांना सुद्धा विनंती असेल स्थानापन्न व्हायचं आहे। त्यानंतर आदेश बारगर यांचं सुद्धा मनापासून स्वागत, त्यांना सुद्धा विनंती असेल व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। लगेचच आपण पाहुण्यांच्या स्वागताकडे वळतोय। सर्वप्रथम उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख सन्माननीय श्री बाबूराव धुरी साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील। या मंडळाचे अध्यक्ष नामदेव काका गवस, आपल्याला विनंती असेल धुरी साहेबांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे। तर एक या पंचक्रोशीतील धडाडीचे कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख आहे तेच राजेंद्रभाई निंबाळकर यांचं सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील। या मंडळाचे सचिव आबाराव लोंढे साहेब, आपल्याला विनंती असेल त्यांचं पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करायचं आहे। वर्ष ही स्पर्धा ज्यांनी अनुभवली, या स्पर्धेचं ज्यांनी विवरण केलं, सूत्रसंचालन केलं तेच घोगळे सर यांचं सुद्धा या स्पर्धेदरम्यान स्वागत केलं जातंय। रत्नकांत करपे उपसरपंच, आपल्याला विनंती असेल की ते घोगळे सरांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे। आमच्या अगोदर घोगळे सरच या स्पर्धेचं सूत्रसंचालन करायचे, अनेकदा आम्ही बघितलं। त्यानंतर गोपाळ गवस करपे, आपल्याला विनंती असेल आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं सुद्धा स्वागत करायचं आहे। त्यानंतर आता जरी राजकीय क्षेत्रात उतरले असले तरी अगोदर हॉटेल व्यावसायिक आणि एक सिने कलाकार, उत्कृष्ट नाट्य कलावंत म्हणून ज्यांची ओळख आहे आणि आता एका वेगळ्या क्षेत्रात त्यांनी भरारी घेतली राजकीय क्षेत्रात, तेच भेडसीगावचे सुपुत्र सन्माननीय श्री दत्ताराम उर्फ बाबा टोपले यांचं सुद्धा स्वागत या गावचे उपसरपंच रत्नकांत करपे करतील। त्यानंतर मदन राणे साहेब यांचं सुद्धा स्वागत केले जाते। शिवसेना दोडमार तालुका अध्यक्ष, युवा तालुका अध्यक्ष रत्नकांत करपे त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील। त्यानंतर अनेक वर्ष या गावामध्ये या मंडळासाठी अनेक त्यांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम या गावामध्ये होत आहेत। आताच नुकत्या येणाऱ्या 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा एक त्यांचं ध्येय आहे, मानस आहे। नक्कीच तुम्हाला आमचा पाठिंबा असेल। त्यांचं सुद्धा इथं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जातंय। या गावचे उपसरपंच रत्नकांत करपे, आपल्याला विनंती असेल पुष्पगुच्छ देऊन त्यांचं सुद्धा आपण स्वागत करायचं आहे। त्यानंतर शुभम धरणे यांचं सुद्धा स्वागत केलं जातंय।
विनंती असेल करपे साहेब आपण त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. या गावचे प्रथम नागरिक ऋषिकेश पावसकर विनंती असेल व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या गावचे प्रथम नागरिक सौ अस्मिता गवस मॅडम यांचं सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जातंय. राजेंद्रभाई निंबाळकर आपल्याला विनंती असेल पुष्पगुच्छ देऊन त्यांचं आपण स्वागत करायचं आहे. त्या दरम्यान या मंडळाचे कार्यकर्ते गजानन वेटे आपल्याला विनंती असेल व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आगमन होत आहे, मनापासून धन्यवाद, स्वागत केलं जातं आपलं. त्यानंतर या गावचे उपसरपंच सन्माननीय रत्नकांत करपे यांचं सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जात आहे. विनंती असेल बाबूराव धुरी साहेब आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. स्पर्धेसाठी गेल्या वर्षी आणि या वर्षी सुद्धा ज्यांनी ट्रॉफी ज्या प्रथम 4 क्रमांकाच्या ज्या ट्रॉफ्या आहेत ती ट्रॉफी जे पुरस्कार करते आहेत ते संतोष शेटिये यांचं सुद्धा स्वागत केलं जातंय. या मंडळाचे अध्यक्ष नामदेव काका गवस आपल्याला विनंती असेल की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करायचं आहे. आपण तब्बल 8 संघ या स्पर्धेदरम्यान सहभागी होत आहेत. त्या 8ही संघ मालकाचं समोर या. त्यानंतर सुधाकर बांदेकर यांचं सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जातं. अनिल गवस आपल्याला विनंती असेल त्यांचं आपण स्वागत करायचं आहे. बापू वॉरियर्स विरडी श्री सातेरी मोर्ले संघाचे संघ मालक तुषार देसाई यांचं पुष्प देऊन स्वागत केलं जातंय. अनिल गवस साहेब आपल्याला विनंती असेल त्यांचं पुष्प देऊन आपण स्वागत करायचं आहे. त्यानंतर खंडेराय भवानी कोनाळ संघाचे संघ मालक श्री पांडुरंग लोंढे यांचं सुद्धा पुष्प देऊन स्वागत केलं जातंय. त्यानंतर तनुष 11 खान्याळे संघाचे संघ मालक तुकाराम नाईक यांचं सुद्धा पुष्प देऊन स्वागत केलं जातंय. तुकाराम नाईक खुशी 11 दोडामार्ग किरण यांचं सुद्धा स्वागत केलं जातंय. FC सुपर सिक्सर श्री संघ मालक रुपेश कावडे यांचं सुद्धा स्वागत केलं जातंय. अमित नाईक यांचं सुद्धा स्वागत केलं जातंय. देसाई ब्रदर्स त्यानंतर या स्पर्धेसाठी पंच म्हणून लाभलेले पॉली फर्नांडिस सर यांचं सुद्धा आपण पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. देसाई ब्रदर्स संघाचे संघ मालक समीर देसाई यांचं सुद्धा पुष्प देऊन स्वागत केलं जातंय. तर आणखीन एक पंच
जे सावंतवाडी तालुक्यातून बिलॉंग करतायत शिवराज परब सर यांचं सुद्धा गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं जात आहे. त्यानंतर त्यानंतर समालोचक म्हणून लाभलेले दीपक परब यांचं सुद्धा पुष्प देऊन स्वागत केलं जातं. हेमंत करपे यांना विनंती असेल त्यांचं आपण स्वागत करायचं आहे. त्यानंतर आणखीन एक समालोचक ऋषिकेश पावसकर यांचं सुद्धा गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं जातं आहे. हेमंत करपे यांना विनंती असेल त्यांचं आपण स्वागत करायचं आहे. त्यानंतर या स्पर्धेचे या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय अजित करपे आपल्याला विनंती असेल व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं सुद्धा यथोचित सन्मान आणि स्वागत केले जाईल. आपल्याला विनंती असेल व्यासपीठावर यायचं आहे. मंडळाचे अध्यक्ष श्री नामदेव काका गवस यांचं सुद्धा स्वागत करतील हेमंत करपे. सचिव श्री आबाराव लोंढे यांचं सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जात आहे. सल्लागार श्री पांडुरंग लोंढे, श्री महादेव लोंढे, श्री सूर्याजी लोंढे, श्री अनिल गवस एकाने कोणीतरी या पुष्पगुच्छाचा स्वीकार करायचा आहे. टिळवे, श्री सर्वेश करपे, महादेव लोंढे यांचं सुद्धा गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. वामन कामत यांचं सुद्धा आपण स्वागत करायचं आहे. स्वागत त्यानंतर एक महत्वाचा इथं स्वागत राहत आहे. यूट्यूबचे माध्यम आहेत आणि जी ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केली जाते त्याचं ते सागर लिंगायत यांचं सुद्धा गुलाब पुष्प देऊन आपण स्वागत करायचं आहे. त्यानंतर कॅमेरामॅन अदेश बारगार यांचं सुद्धा पुष्प देऊन स्वागत केले जाते. अदेश आपल्याला सुद्धा विनंती असेल या गुलाब पुष्पाचा आपण स्वीकार करायचा आहे. आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचवण्याचं काम
महेश माळवे आणि भालचंद्र लोंढे यांच्या माध्यमातून केलं जातंय। तर विनंती असेल भवानी डेकोरेटर्सचे मालक भालचंद्र लोंढे आणि महेश माळवे आपण या गुलाब पुष्पाचा स्वीकार करायचा आहे। त्यानंतर गजानन गावडे यांचं सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे। या मंडळाचे अध्यक्ष नामदेव काका गवस आपल्याला विनंती असेल त्यांचं आपण गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं आहे। स्वागत समारंभाच्या सोहळ्यानंतर आपण या स्पर्धेचं कुठलंही शुभकाम करत असताना दीप प्रज्वलनानं आपण सुरुवात करतोय। तर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत भूतनाथ प्रीमियर लीग 2024 पर्व 9चं दीप प्रज्वलन करून आपण शुभारंभ करूया। प्रारंभ करूया आपण सर्वांनी मिळून या स्पर्धेचा शुभारंभ। सर्व पाहुणे मंडळींना विनंती असेल की आपण या दीप प्रज्वलनाने या स्पर्धेचा शुभारंभ करूया। दीप सर्वप्रथम आपण या मान्यवरांच्या मनोगतांकडे वळतोय। मनोगत सर्वप्रथम या स्पर्धेदरम्यान डॉक्टर रेडकर साहेब आपल्याला विनंती असेल आपण थोडक्यात या स्पर्धेदरम्यान मनोगत व्यक्त करायचं आहे। सर्व गणांचा गणाधीश त्या गणरायाला वंदन करतो। आजच्या या भूतनाथ प्रीमियर लीग कोणागट 2024 9व्या पर्वामध्ये व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतो। तसंच या भूतनाथ प्रीमियर लीगसाठी जे अहोरात्र मेहनत करतायत ते सर्व कमिटी मेंबर्स, इथले खेळाडू, उपस्थित सर्व ग्रामस्थ, या ठिकाणी अशा स्पर्धांमधनं खरं म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे आपले खेळाडू निर्माण होत असतात आणि ते व्हावेत। या ठिकाणी खेळाडू वृत्तीची चांगल्या प्रकारे जोपासना व्हावी आणि ही स्पर्धा तालुक्यामध्येच नव्हे तर सिंधुदुर्गामध्ये आदर्श व्हावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। या पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। येणाऱ्या 19 तारीखला आपल्या कोणागटा गावामध्ये संपूर्णतः शिव जयंती साजरी होणार आहे। त्या शिवजयंती निमित्त घराघरामध्ये भगव्या ध्वजाचं आरोहण करावं आणि या शिवजयंतीमध्ये सर्वांनी सामील व्हावं। पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी सर्वांना शुभेच्छा देतो आणि मला 2 शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो। धन्यवाद। धन्यवाद डॉक्टर रेडकर साहेब। नक्कीच ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी या मंडळाचे जे सदस्य आहेत त्यांनी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे, अथांग परिश्रम त्यांचे लाभलेले आहेत या स्पर्धेसाठी। त्यानंतर आपण घोगळे सर आपल्याला विनंती असेल आपण मनोगत व्यक्त करायचं आहे। हॅलो, भूतनाथ प्रीमियर लीग पर्व 9 2024 या पर्वामध्ये सर्व उपस्थित मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत आहे। या समारंभासाठी उपस्थित असलेले
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा नेते सन्माननीय बाबूराव धुरी, या गावचे माजी सरपंच आणि शिवसेना नेते सन्माननीय राजूभाई निंबाळकर, गोपाळ गवस, या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय गवस मॅडम, उपसरपंच रत्नाकर करपे, डॉक्टर रामदास रेडकर, मदन राणे आणि बाबा टोपले, या मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय नामदेव काका गवस, सेक्रेटरी सन्माननीय आबाराव लोंढे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व सन्माननीय सदस्य आणि सर्व पत्रकार आणि उपस्थित क्रीडा मंडळ, सर्व क्रीडा मंडळाचे या ठिकाणी संचालक मंडळ सद्य अध्यक्ष, सर्व संघनायक मित्र हो, गेली अनेक वर्ष हे पर्व या ठिकाणी सुरू आहे. अत्यंत सुव्यवस्थितपणे चांगल्या नियोजनाप्रमाणे हे पर्व सुरू आहे. यामध्ये या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय नामदेव धरणे, पांडुरंग लोंढे, सेक्रेटरी सन्माननीय आबाराव लोंढे, सूर्याजी लोंढे, महादेव लोंढे, आमचे करपे आणि या मंडळाचे अनिल गवस, हे सर्व आपल्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी घेऊन हे काम करत आहेत. त्यापैकी सन्माननीय अनिल गवस यांचा आज या ठिकाणी वाढदिवस आहे. आपण त्यांना टाळ्यांच्या गजरात त्यांचं अभिनंदन करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करणं ही साधी गोष्ट नाही. सर्वांच्या सहकार्याने, गावांच्या सर्वांच्या सहकार्याने, सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने अशा प्रकारचं पर्व या ठिकाणी चालू आहे. या पर्वाला नेहमीच आपल्या सर्वांच्या शुभेच्छा राहतील. या पर्वामध्ये सहभागी झालेले व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय सुधाकर बांदेकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व क्रीडाप्रेमी रसिक यांनी भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत. ज्यावेळी मोठ्या लोकांचे आशीर्वाद आपल्या पाठीमागे असतात, अशा वेळी कार्य करण्यासाठी कार्यकर्त्यांना हुरूप येते आणि त्या हुरूप येण्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे पर्व आहे. हे कोणाकट्टा भूतनाथ प्रीमियर लीग आहे. अशा या प्रीमियर लीगला मी शुभेच्छा देतो आणि राजूभाई या ठिकाणी यांना बोलण्यासाठी मी विनंती करतो. धन्यवाद. भूतनाथ प्रीमियर लीग 2024 नव्या पर्वातील आज भव्य असे उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या उबाटा सेनेचे उपाजिल्हाध्यक्ष माननीय धुरीसाहेब, त्याचबरोबर ह्या गावच्या प्रथम नागरिक मॅडम गवस, त्याचबरोबर आपले आत्ताच ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले घोगळे सर, माझ्याबरोबर असलेले गोपाळ गवस, त्याचबरोबर ह्या ठिकाणी युवा सेनेचे मदन राणे, आपल्या गावचे उपसरपंच रत्नाकर करपे, त्याचबरोबर ह्या ठिकाणी ह्या मंडळाचे अध्यक्ष नामदेव गवस, त्याचबरोबर लोंढे परिवाराची सगळ्यांची या ठिकाणी नावं घेत नाही, सर्व लोंढे कुटुंबीय आणि त्याचबरोबर बाबा टोपले या ठिकाणी असलेले आमचे सर्व, आज सगळ्यांना क्रीडा रसिक म्हणावं लागेल. कारण आपण ह्या क्रिकेटच्या महोत्सवाच्या उद्घाटन निमित्त आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित आहात. आज कोणाळमध्ये एक वेगळं वातावरण आहे. कायम राजकीय आणि बाकीच्या गोष्टीवर आपण ह्या ठिकाणी विचारविनिमय करत असतो, परंतु ज्यावेळी क्रिकेटचा विषय येतो त्यावेळी सगळेजण तरुणाई जी आहे ती अक्षरशः भरभरून ह्या ठिकाणी त्यासाठी कार्यक्रमासाठी अहोरात्र मेहनत करत असते. आज आपल्याला माहिती असेल की ह्या उद्घाटनाच्या अनुषंगानं जरी आज हा अर्ध्या तासाचा कार्यक्रम असला तरी त्याच्या मागची मेहनत जी आहे ती आम्ही बघतोय की अनेक महिन्यापासनं, अगदी मला वाटतं 5-6 महिन्यापासनं विचारविनिमय सुरू होता आणि गेल्या दीड महिन्यापासनं प्रत्यक्ष कामाला त्यांनी सुरुवात केलेली आहे. आज आपल्याला माहिती असेल की कोणाळ हा मोठा गाव आहे आणि इथं जे वातावरण असतं ते बाकीच्या पंचकृषीमध्ये ह्या ठिकाणी जात असतं. त्यामुळे इथलं वातावरण जे आहे ते निश्चितपणे आपल्या पंचकृषीवर त्याचा फरक पडत असेल. आज आपल्याला अतिशय आनंदाची गोष्ट आहे की एवढा मोठा कार्यक्रम आज ह्या ठिकाणी आपल्या ह्या भव्य अशा ग्राउंडवर सुरू होतोय आणि इथल्या पंचकृषीतीलच नव्हे तर गोव्यातील काही खेळाडूसुद्धा ह्या ठिकाणी आज आपल्या ह्या ग्राउंडवर आपली किमया ह्या ठिकाणी दाखवणार आहेत. आणि आपल्याला माहिती असेल की ह्या ठिकाणी घोगळे सरांनी सांगितलं की चांगल्या दर्जाचे खेळाडू ह्या ठिकाणी आपल्या ह्या ग्राउंडवरनं निर्माण व्हावेत आणि आपल्या युवा वर्गाला ते मार्गदर्शक ठरतील अशी मला ह्या ठिकाणी आशा आहे. आज आपल्याला माहिती असेल की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये क्रिकेटला ज्याप्रमाणे भारत देशामध्ये त्याचप्रमाणे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि आपल्या दोडामार्ग तालुक्यामध्ये सुद्धा क्रिकेटला फार अशा ती महंती आज लाभलेली आहे. आणि ह्या वातावरणाचा फायदा आपण आपल्या आयुष्यामध्ये ह्या ठिकाणी करून घेणं अतिशय आवश्यक आहे. खेळाडू वृत्ती कशी असावी हे आपण ह्या क्रीडांगणातनं आपल्या घरापर्यंत घेऊन जाणं अतिशय आवश्यक आहे. आज आपल्याला माहिती असेल की प्रत्येक गावामध्ये राजकीय थोडंसं दूषित असं वातावरण असतं.
आज जर ह्या व्यासपीठावर आपण जर बघितलं, व्यासपीठावरची जर आपले ही पत्रिका जर पाहिली, ती सगळ्या पक्षाचे पुढारी आम्ही ह्या ठिकाणी एकत्र आहोत. आज आपल्याला माहिती असेल की वैचारिक जरी हे वेगवेगळी असली विचारधारा, तरी ह्या ठिकाणी आपण आपलं गाव, आपलं शहर, आपला तालुका म्हणून आम्ही ह्या ठिकाणी एकत्र येणं अतिशय गरजेचं आहे. आणि ते सुद्धा आज ह्या व्यासपीठाच्या माध्यमातून ह्या ठिकाणी आदर्श अशा प्रकारचं आज लोकांसमोर जातं आहे. आज जरी विकास कामाच्या अनुषंगानं, बाकी सर्व गोष्टीच्या अनुषंगानं ज्याप्रमाणे आज आपण या ठिकाणी ह्या ग्राउंडवर एकत्र आहात, त्याचप्रमाणे गावाच्या विकासासाठी, तालुक्याच्या विकासासाठी, किंबहुना जिल्ह्याच्या विकासासाठी अशाच प्रकारे आपण एकत्र यावं, जेणेकरून ह्या समाजाला एक वेगळ्या प्रकारचं वातावरण किंवा एक वेगळ्या प्रकारची विचारधारा ह्या व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्याला देता येईल, अशा प्रकारची आपल्या सर्वांना मी विनंती करतो. आणि पंचांचे नियम आपण अंतिम मानून समालोचकांनी आपलं काम व्यवस्थितपणे करावं. पंचांचे निर्णय अंतिम असतील हे प्रथम आपण सगळ्या संघ मालक जे आहेत त्यांना या ठिकाणी सांगणं अतिशय गरजेचं आहे. कारण एखादा निर्णय जरी आपण थोडासा चुकला तरी तो शिरसावध मानून आपण त्याचा न्याय चांगल्या पद्धतीने करावा, जेणेकरून, कारण शेवटी चुका ह्या माणसाच्या हातातून होत असतात. एखादी चूक झाली, परंतु ती चूक जाणून बुजून करणार नाहीत पंच, याची गॅरंटी ह्या ठिकाणी आपण सर्व व्यासपीठाच्या माध्यमातून त्याला देतो. कारण चूक ही काही, कारण एखाद्या बाजूने आपल्याला माहिती आहे बॉल कुठच्या बाजूने येईल हे सांगता येत नाही, आणि पंच मात्र एका बाजूला उभं असतं आणि थोडासा कानोसा झाल्यामुळे एखादं डिसिजनसुद्धा चुकू शकतं. परंतु त्याचा उहापोह न करता ह्या ठिकाणी शिरसावध मानून आपण ह्या खेळाचा आनंद घ्यावा आणि आनंद द्यावा, अशा प्रकारची ह्या ठिकाणी सगळ्यांना मी विनंती करतो. आम्हाला ह्या ठिकाणी बोलवलं, शानदार अशा प्रकारचं उद्घाटनाचा कार्यक्रम ह्या ठिकाणी पार पडत आहे. त्याचबरोबर जे आपण ज्या शेवटच्या अगदी बक्षीस वितरणापर्यंत अशाच प्रकारचं वातावरण आपण ठेवाल, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आयोजकांना धन्यवाद देतो. कारण ही जरी मंडळी जुनी जाणती असली त्यांच्या मागं, तरी तुम्ही तरुण मंडळी त्यांना ह्या ठिकाणी साथ देतात. एक वेगळं वातावरण या ठिकाणी आहे. आज जर आपण पाहिलं, मंडळामध्ये सगळी जुनी जाणती मंडळी आहेत. आपले आबाराव लोंढे असतील, सगळेच सूर्याजी भाऊ असतील, हे सगळे जुने जाणती मंडळी, आणि त्यांना साथ ह्या ठिकाणी तरुणाची मिळत आहेत. एक वेगळ्या प्रकारचं एक आपण आपल्या ह्याच्यासमोर एक वेगळं वातावरण या ठिकाणी करतो. असंच वातावरण आपण कायम ठेवावं आणि हे जे पर्व आहे ते अशाच प्रकारे पुढं आपण चालू ठेवावं आणि अगदी शतक ह्या पर्वाचं होईल असं मी या ठिकाणी आपल्या सर्वांना मी शुभचिंततो. आणि या ठिकाणी मला बोलायला संधी दिल्याबद्दल मी या ठिकाणी आपले रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद निंबाळकर साहेब. अत्यंत महत्त्वाचा सल्ला आपण आपल्या भाषणातून दिलात की पंचांचा निर्णय अंतिम मानावा. खरोखरच या स्पर्धेदरम्यान पंचांचा जो निर्णय आहे तो सर्व संघांनी अगदी तो निंबाळकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण तसं वागायचं आहे आणि या मंडळाला आपण सहकार्य करायचं आहे. तदनंतर आपण सन्माननीय श्री बाबूराव धुरी यांच्या मनोगताकडे वळतोय. भूतनाथ प्रीमियर लीग कोणाळकट्टा 3 दिवस चालणाऱ्या सुंदर अशा क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेल्या या गावच्या प्रथम नागरिक आदरणीय सरपंच अस्मिताताई, आमचे गुरु आदरणीय घोगळे सर, आमचे सहकारी मित्र राजू निंबाळकर, गोपाळ गवस, आमचे सहकारी आदरणीय मदनजी राणे, डॉक्टर रेडकर, या गावचे आदरणीय उपसरपंच आमचे मित्र रत्नकांतजी करपे, आदरणीय या गावचे उद्योजक आदरणीय संतोषजी शेटवे, सुधाकरजी बांदेकर, नवीनच फिल्म क्षेत्रामध्ये जे काम करू पाहत आहेत ते आमचे मित्र बाबा टोपले, ह्या मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष, सर्व सन्माननीय ग्रामस्थ आणि उपस्थित खेळाडू मित्र हो. खरं तर समोर राजू चषक बघितल्यानंतर मनामध्ये धडकी बसते की एवढे फार मोठे चषक या ठिकाणी आहेत आणि तुमचं तोंडावर मी कौतुक करतो अशातला विषय नाही. तालुक्यातल्या बहुसंख्य क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाला मी असतो, तर एवढे चषक हे मला ह्या ठिकाणी कोणाळमध्ये आल्यानंतर दिसतात. त्यामुळे मनापासून मी ह्या सर्व आयोजकांचे कौतुक करतो. ह्याची समोरची ज्यावेळी आपण ग्राउंड बघतो, मागेही आपण चर्चा केलेली होती, ही कोणाची तरी दृष्ट लागावी अशा प्रकारचं ह्या ठिकाणचं हे मैदान आहे. ही कुठच्या एखाद्या उद्योगपतीच्या घशात जाऊ नये. मुलं खेळत असतील तर येणाऱ्या काळामध्ये विविध स्पर्धा ह्या ठिकाणी होतील, मनोरंजनाचे कार्यक्रम होतील आणि बुडी क्षेत्रातली बरीच माणसं ह्या ठिकाणी वावरत असल्यामुळे
हे संपूर्ण क्षेत्र ह्या ग्रामपंचायत ताब्यामध्ये राहावं, ह्यासाठी काय करता येईल हे सर्व प्रयत्न आपण सर्वांनी केलं पाहिजे. आज आपण सर्वजण तसं बघितलं तर 50शी ओलांडलेली माणसं आहोत आणि आपण जाताना आपण सामाजिक क्षेत्रामधून निवृत्त होत असताना हे सर्व यथोचित येणाऱ्या पिढीकडे आपण हस्तांतरण करणं गरजेचं आहे. आणि जर आपण हे केलं नाही तर येणारी काळातली पिढी आपणाला मुळीच माफ करणार नाही असं मला वाटतं. तर सरपंच महोदय, आपणास मी विनंती आहे की ह्याचा प्रस्ताव तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावा. हे खुले क्षेत्र आहे, आज प्रकल्प पूर्ण झालेला आहे, त्यामुळे हे संपादित केलेलं क्षेत्र आमच्या ताब्यामध्ये द्यावं. आणि त्याला मला असं वाटतं त्याला जोड राजू निंबाळकर, तुम्ही सध्या सत्तेमध्ये आहात, आम्ही तुमच्यासोबत सर्वजण आहोतच आणि इथले तरुण सर्वांना वाटतं की हे मैदान आमच्या ताब्यामध्ये राहावं. तर आपण सर्वजण ह्या ठिकाणी सामूहिक प्रयत्न करूया. बरं वाटलं की सर्व क्रिकेटच्या एक कार्यक्रमाच्या अनुषंगानं सर्व तरुण एकत्र येतात, समाजात आहे. फक्त खेळ एवढी जबाबदारी आपली नसता, समाज आपल्याबरोबर चालतोय की नाही, समाजातला कुठचा घटक मागे राहतो काय, कोण गरीब मागे राहतो काय, शिक्षणापासून कोण वंचित राहत तर नाही, हे सर्व बघण्याची सुद्धा जबाबदारी ह्या मंडळाची. जर्सीचं अनावरण आपण करतोय. मान्यवरांना विनंती असेल, सर्वप्रथम रेणुका वॉरियर्स वज्रे संघाचा संघमालक निखिल तिर्डीकर, आपण या जर्सीचा स्वीकार करायचा आहे. या गावच्या सरपंच अस्मिता गवस मॅडम, आपल्याला विनंती असेल आपण ही जर्सी अनावरण वितरित करायची आहे. निखिल तिर्डीकर. मॅडम, संघाचे संघमालक तुषार देसाई, आपल्याला विनंती असेल, शुभम धरणे, आपल्याला विनंती असेल आपण या जर्सीचं वितरण करायचं आहे. श्री खंडेराय भवानी कोनाळ, संघाचे संघमालक श्री पांडुरंग लोंढे, राजेंद्रभाई निंबाळकर, आपल्याला विनंती असेल आपण या जर्सीचं वितरण करायचं आहे. त्यानंतर तनुष 11 खान्याळे, संघाचे संघमालक तुकाराम नाईक, सन्माननीय श्री बाबूराव धुरीसाहेब, आपल्याला विनंती असेल आपण या जर्सीचं वितरण करायचं आहे. त्यानंतर खुशी 11 दोडामार्ग, संघाचे संघमालक प्रशांत पाटांग, किरण, आपण या जर्सीचा स्वीकार करायचा आहे. सिनेस्टार बाबूराव बाबा टोपले, आपल्याला विनंती असेल आपण या जर्सीचं वितरण करायचं आहे. युवा उद्योजक बाबा टोपले या जर्सीचं वितरण करतील. त्यानंतर FC सुपर सिक्सर, संघाचे संघमालक रुपेश गावडे, अमित नाईक, मदन राणे साहेब, आपल्याला विनंती असेल आपण या जर्सीचं वितरण करायचं आहे. देसाई ब्रदर्स केर, कमलेश देसाई, आपण या जर्सीचा स्वीकार करायचा आहे. संतोष शेट्टी, आपल्याला विनंती असेल आपण या जर्सीचं वितरण करायचं आहे.
बापू वारियर्स विर्डी संघाचे संघमालक उमेश साटेलकर साहेब यांचं आगमन होत आहे. उमेश साटेलकर साहेब आपलं खूप खूप स्वागत. विनंती असेल आपण यायचं आहे. हेमंत करपे आपण त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. भैया नक्कीच या पंचक्रोशीमध्ये कुठलीही प्रीमियर लीग असो, नक्कीच बापू वॉरियर्स विर्डी हा संघ प्रत्येक स्पर्धेदरम्यान ते आपले उतरवत आहेत. या गावचे उपसरपंच सन्माननीय रत्नकांत करपे त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करतायत. त्यानंतर आपण सर्व पाहुण्या मंडळींना विनंती असेल मैदानावरती जायचं आहे आणि या खेळपट्टीचं आपण उद्घाटन करायचं आहे. सर्वच पाहुणे मंडळींना विनंती असेल की आपण मैदानावरती जाऊन या खेळपट्टीचं आपण उद्घाटन करायचं आहे. शिलेवान दोन्ही संघाच्या संघ मालकाला संघ नायकाला विनंती असेल आपण आपले सर्व खेळाडू घेऊन मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. FC सुपर सिक्सर संघाचा संघनायक आणि संघ मालक विनंती असेल आपले सर्व खेळाडू घेऊन आपण मैदानावरती उपस्थित राहायचं आहे. सर्वप्रथम मान्यवरांचं हस्तांदोलन त्यानंतर नाणेफेक होईल आणि या सामन्याला नंतर सुरुवात केली जाईल. या मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते ज्यांच्या माध्यमातून ज्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथांग परिश्रम घेतले तेच अनिल गवस साहेब यांचा आज जन्मदिवस आणि तो जन्मदिवस सुद्धा आपण प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत साजरा करणार आहोत आणि त्यानंतर लगेचच मात्र सामन्याला सुरुवात होईल. सर्वप्रथम या स्पर्धेदरम्यान पहिला सामना रंगणार आहे तो म्हणजे FC सुपर सिक्सर बनाम तनु शिलेवान खानियाळे या दोन संघादरम्यान. दोन्ही संघांनी मैदानावरती लाईनअप करून घ्यायचं आहे. श्रीफळ वाढवून खेळपट्टीचं उद्घाटन केलेलं आहे. दोन्ही संघ लाईनअप करून घ्या. सर्वप्रथम पाहुण्यांचं हस्तांदोलन होईल त्यानंतर लगेचच नाणेफेक पहिल्या सामन्याचं केलं जाईल. परेड घ्यायचं आहे त्यानंतर राष्ट्रगीत आणि नंतर सामन्याला सुरुवात. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी या गावची स्थलदेवता ग्रामदेवता श्रीदेव भूतनाथ चरणी नतमस्तक होऊन त्यांना
सांगणं करून या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा इथं संपन्न होत आहे. आता प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सर्व खेळाडूंचं हस्तांदोलन होईल. दोन्ही संघांना विनंती असेल लाईनअप करून घ्या मैदानावरतीच. कोणीही जायचं नाही. दोन्ही संघ विनंती असेल लाईनअप करून घ्या. तनुष 11 साईश नाईक संघाचे संघनायक विनंती असेल लाईनअप करून घ्यायचं आहे आणि राष्ट्रगीत होईल. हॅलो मान्यवर सुद्धा या स्पर्धेदरम्यान आनंद लुटत आहे. या स्पर्धेसाठी स्पेशल थँक्स ज्या शुभेच्छा हॅलो हॅलो दोन्ही संघांनी लाईनअप करून घ्यायचं आहे. सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व खेळाडूंची ओळख होईल. एका बाजूला FC सुपर सिक्सर वांगंतड तर दुसऱ्या बाजूला तनिष 11 खानयाळे संघ. सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत
सर्व खेळाडूंचं ओळख, तदनंतर राष्ट्रगीत, सावधान, राष्ट्रगीत सुरू। की वंदे परेड विश्राम। सर्व मान्यवरांना विनंती आहे, एक 5 मिनिटातच आपण या मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते, शासकीय ठेकेदार आणि सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, अहोरात्र मेहनत ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्यांनी घेतली, तेच सन्माननीय शासकीय ठेकेदार आणि सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय श्री अनिल गवस साहेब यांचा आज जन्मदिवस। योगायोग भूतनाथ प्रीमियर लीग 2024 पर्व 9 आणि या
योगायोग आहे आज त्यांचा जन्मदिवस. तो त्यांचा आपण वाढदिवस साजरा करतोय. या स्पर्धेतील एक खास आकर्षण, ही स्पर्धा नक्कीच मनोरंजनात्मक होईल. मिकी माऊसचं सुद्धा इथं आगमन होत आहे. टाळ्यांच्या गजरात आपण त्या मिकी माऊसचं सुद्धा स्वागत करूया. मिकी माऊस केक घेऊन येतोय. सन्माननीय श्री अनिल गवस साहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मिकी माऊस स्वतः केक घेऊन येत आहेत. शुभेच्छा. या वाढदिवसाच्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून केला जातोय वाढदिवस साजरा सन्माननीय श्री अनिल गवस साहेब यांचा. - 2024 पर्व 9 खास आकर्षण मिकी माऊस आपल्या समोर आपलं मनोरंजन करण्यासाठी बर्थडे सॉन्ग. मंचावरून स्थानापन्न आहे. दोन्ही संघाचे संघनायक कृपया या नाणेफेकीसाठी.